बुलेटिनच्या सुरुवातीलाच ही बातमी आपण देतोय कारण अवघ्या जगाची शांती ज्या घटनेमुळे भंग झालेली त्या अमेरिका विरुद्ध इराण युद्धाबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। अमेरिका आणि इराणमध्ये 2 आठवड्यांच्या युद्धविरामावर ही सहमती झाली आहे। या संघर्षाला तात्पुरता ब्रेक लागलाय। 10 मुद्द्यांच्या शांती प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी हा युद्धविराम जाहीर करण्यात आलाय। विशेष म्हणजे या चर्चांचा पुढचा टप्पा आता इस्लामाबादमध्ये पार पडणार आहे 10 एप्रिलला। याआधी अमेरिकेकडनं इराणला सकाळी 5:30 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आलेली होती। मात्र अंतिम मुदत संपण्यापूर्वीच अमेरिका मवाळ झाली आणि सशर्त युद्धविराम घोषित करण्यात आले। हल्ले थांबले तर आम्ही युद्ध थांबवू अशी भूमिका इराणने घेतली तर जगासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची अट अमेरिकेने ठेवली होती। या अटीवरही इराणने सकारात्मक भूमिका घेतली आहे आणि ही सामुद्रधुनी तातडीने सुरू करण्याचे संकेत दिले आहेत। तर पुढील 2 आठवड्यात होणाऱ्या चर्चांवरच या तणावाचं पुढील भवितव्य हे अवलंबून असणार आहे। तर नेमक्या एका रात्रीमध्ये असं काय घडलं की ज्याच्यामुळे ही शस्त्रसंधी झालेली आहे। या शस्त्रसंधीची इनसाइड स्टोरी काय सांगते ते बघूया। एका रात्रीत इराणची संस्कृती नष्ट करण्याची धमकी दिली होती। ही मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता म्हणजे काल संध्याकाळी 6 वाजता ट्रम्प यांनी ही धमकी दिली होती। त्यानंतर रात्री 12:30ला काल पाकच्या पंतप्रधानांनी मध्यस्थीसाठी मग पुढाकार घेतला। मध्यरात्री 2:30 वाजता शहबाज शरीफने ट्रम्पचा फोन गेला। ट्रम्प यांनी फोन केलेला आहे शहबाज शरीफना। नंतर 2:40 नेतन्याहू आणि ट्रम्प यांच्यामध्येही फोनवरून चर्चा झाली। तर 2:50ला चीनने इराणला शस्त्रसंधीसाठी तिकडे तयार केलं। तर 3:30 वाजता रात्री इराण अमेरिका यांच्यामध्ये अटी शर्तींवर सहमती झाली आणि पहाटे 4:02 ट्रम्प यांच्याकडनं सोशल मीडियावर शस्त्रसंधीची घोषणा झाली। तर पहाटे 4:05 इराणकडून देखील शस्त्रसंधीला दुजोरा देण्यात आला। त्यामुळे दोन्ही बाजूंनी या संदर्भात स्पष्टता आली की होय आता शस्त्रसंधी होतीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।